हाय हॅलो नमस्कार. इकडे सकाळचे 6 वाजले होते. अक्षुला मी उठवलं होतं, त्याला ब्रश वगैरे दिला होता. बाहेर असा काहीसा नजारा दिसत होता. बाहेर बघून तर मला असं वाटत होतं संध्याकाळ झाली, बट संध्याकाळ नव्हती झाली तर सकाळ झाली होती. आणि यक्षचा स्पोर्ट्स डे जवळ येत होता म्हणून त्यांची स्पोर्ट्स डेची प्रॅक्टिस होती स्कूलमध्ये. मग काय त्या सगळ्यांना सकाळून स्कूलमध्ये बोलवलेलं होतं. मग त्याच्यासाठी मी इकडे दूध वगैरे गरम करत होते. म्हटलं तो ब्रश करतोय तोपर्यंत दूधही तापून जाईल आणि त्याची आंघोळ होईपर्यंत ते थंड होईल, कारण गरम दूध तो पिणार नाही आणि परत नाटकं करेल आणि तोवर व्हॅनही येऊन जाईल. त्याच्यामुळे मग म्हटलं चला दूध वगैरे तापवायला मी इकडे ठेवलं आणि तो इकडे येऊन मला बोलत होता, मम्मा खूप थंडी वाजते. आणि खरं खूप जास्त थंडी होती. मग मी त्याला म्हटलं थांब आता, चल तुझी आंघोळ करते आणि मग तुला थोडी कमी थंडी वाजेल. मग काय त्याची आंघोळ वगैरे केली. दूध इकडे थंड झालंच होतं. मग ते दूधही त्याला कपमध्ये काढून मग त्याला दूध वगैरे प्यायला दिलं, कारण दूध प्यायलाही तो खूप वेळ लावतो. मग त्याला इथे दूध वगैरे दिलं आणि त्याला दूध दिलं तेवढ्यात मला बेडरूममधून आवाज आला. इशू माझी इकडे उठली होती. तिचे पप्पा शेजारी तिच्या झोपले होते, पण काय ती उठली म्हणून मी याला खाली घेऊन नाही जाऊ शकत होते, कारण मग तिलाही खाली न्यावं लागलं असतं. सो मी त्यांना उठवलं. त्यांना म्हटलं याला आता सोडून या, त्याचं तो रेडी झाला आहे असं म्हणून. मग काय त्याचे पप्पाही रेडी झाले आणि ते त्याला खाली सोडून आले. ते आज फ्रायडे होता, मग काय त्यांना सुट्टी होती. मग मी आंघोळीला गेले तर त्यांनी चहा वगैरे ठेवला. आज मला आयता चहा मिळणार म्हणूनच मी खूप खुश झाले होते, कारण की कधीतरी असं आयतं मिळालं तर खूप असं बरं वाटतं. माझं तर ऑफिस होतं, त्यांना मात्र सुट्टी होती. मग काय गरमागरम चहा वगैरे पिला आणि मी माझ्या कामाला इकडे लागले होते. आज ते घरी होते आणि यक्षी लवकर येणार होता, तो 11:30 वाजता येणार होता. मग म्हटलं चला डाळ भात भाजी असं सगळं करूया. आणि इकडे मी त्यांच्याशी बोलतही होते आणि माझं कामही करत होते, कारण माझं लॉग इनही होतं. मग म्हटलं चला अर्ध्याच्या वर स्वयंपाक करून ठेवते, फक्त चपात्या तेवढ्या बाकी ठेवणार होते. आणि इकडे आम्ही बोलतही होतो, तुम्हाला दिसत असेल मागे तेही. सो येस, मी इकडे डाळ वगैरे धुवून घेतली, डाळ वगैरे शिजायला टाकून दिली होती, भाजीची तयारी करत होते. ते बोलत होते मला, अरे व्हिडिओ तर तुझं चालूच आहे असं. म्हटलं हो व्हिडिओ चालूच आहे आणि तू तर माझ्याशी गप्पा मारते असं म्हणून. आणि आम्हाला एवढाच वेळ मिळतो सकाळी सकाळी, जेव्हा त्यांना फ्रायडेला सुट्टी असते तेव्हा, जेव्हा यक्ष नसतो किंवा इशू झोपलेली असते, तर मग ते माझ्याजवळ किचनमध्ये येऊन गप्पा वगैरे मारतात, कारण की तेवढाच मग दोघांचाही वेळ जातो. आणि त्यांना इशूही झोपलेली होती, सो त्याच्यामुळे आम्हाला थोडासा वेळ मिळाला होता. मग तेही किचन जवळ येऊन माझ्याशी गप्पा वगैरे मारत होते. मग काय ती उठली होती वाटतं, मग त्यांना सांगत होते बाबा जा तिकडे, तिला बघा आधी. मग मी इकडे भाजी वगैरे कट करून घेतली, कारण स्वयंपाक नाही केला तर काय होतं ना, की तो येतो 11:30 पावणे 12 वाजता, जेव्हा त्याची मॉर्निंग असते आणि त्याला आल्या आल्या भूक लागून जाते. तर त्याच्यानंतरून मग काय होत नाही लवकर असं पटापट, माझं ऑफिसचं कामही चालू असतं. मग काय इकडे मी भाजी वगैरे करून घेतली होती, डाळही माझी शेजारी शिजलीच होती आणि इकडे मी चपात्यांचं पीठही मळून घेतलेलं होतं. इशू उठली होती म्हणून त्यांनी किचनमध्ये आणून तिला टाकलं होतं, कारण त्यांना आंघोळीला जायचं होतं. मग काय मी इकडे डाळ शिजली होती, मग ती हाटून वगैरे घेतली. तुम्ही पण असं रईने करतात का? आम्ही त्याला रई बोलतो. तुम्ही काय बोलता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सो येस, इशू माझी इथे खेळत होती असं काहीसं, आणि मग मी ती खेळत होती तोपर्यंत म्हटलं त्याला चपात्या वगैरेही टाकून घेते, नंतरून मला वेळ नाही मिळणार, लॉग इनचा टाईम होऊन जातो आणि तो त्याचाही येण्याचा टाईम होऊन जातो. आणि इकडे मग मी इशूला झोक्यात टाकलं होतं, ते त्याला खाली घ्यायला गेले होते आणि तो आलाच होता. आजसाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.